कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे। पावसाळ्यात तर अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे। महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने आज बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून महापालिकेचा निषेध करण्यात आला। कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून दरवर्षी कोल्हापूर शहरात रस्ते बनवले जातात, पण त्यातील काही रस्ते एकाच पावसात वाहून जातात। 100 कोटींच्या रस्त्यांचा प्रचंड गाजावाजा झाला, पण हे रस्ते सुद्धा आता खड्डेमय झालेत। काही खड्डे तर फूटभर खोलीचे आहेत, त्यामुळे वाहनाचं नुकसान होत असून वाहन चालकांना मणक्याचे आजार होत आहेत। निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जात असल्याने दरवर्षी एका पावसातच ते खराब होतात। रस्त्यांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो, तरीही रस्ते खराब कसे होतात अशी विचारणा ठाकरे गट शिवसेनेनं केली आहे। अशावेळी महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी आज बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी या रस्त्यावरील खड्ड्यात चक्क वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध केला। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारली नाही तर संबंधित नेते आणि ठेकेदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला। या आंदोलनात शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख मंजित माने, स्मिता सावंत, दीपाली शिंदे, दीपक गौड, रणजित आयरेकर, दिनेश साळोखे, सानिका दामुगडे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते।